आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ मध्ये गेलो यासाठी म्हणून ऊस आमच्या घामाचा नाही कुणाच्या बापाचा, ऊस आमच्या कष्टाचा नाही कुणाच्या बापाचा। उसाला पहिली उचल 3500 रुपये मिळालीच पाहिजे। एकच गट्टी राजू शेट्टी, एकच गट्टी राजू शेट्टी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जय असो। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। गेल्या 15 दिवसापासून कारखाने चालू झाले, परंतु कुठल्याही कारखान्यांना शेतकऱ्यांचा भाव ठरवलेला नसून आणि त्या कारखान्याला अजून गाळप परवाना मिळाला नसताना सुद्धा अनेक कारखाने चालू झाले, परंतु ऊसाची FRP प्रमाणे एकही कारखाना आज पैसे द्यायला तयार नाही, आज भाव ठरवायला तयार नाही। आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांची भेट घेऊन तरी सुद्धा प्रशासन कुठल्या प्रकारचं यामध्ये शेतकरी आणि संघटनेमध्ये कुठलाच वाद नसताना तो वाद हा निवळायचा का शेतकऱ्यांचा आणि कारखानदाराचा वाद लावायचा ही भूमिका करतोय का असंही समजायला कारण नाही। कारण बैठक लावायला पाहिजे होती, त्या बैठकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्या असत्या, त्या चर्चेतनं मार्ग निघाला असता। गेल्या बारी बघितलं ऊळ फॅक्टरीवाल्यांनी 2400 रुपये दर डिक्लेअर केला, परंतु ते ऊळ फॅक्टरीला सुद्धा अजून कुठल्याच प्रकारचं बोलायला तयार नाही, कारखानदार कोण बोलायला तयार नाही। आज आम्ही कलेक्टरांना सांगितलं की आज बैठक घ्या, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना गप बसणार नाही। हातामध्ये ऊसाचं कांडं घेऊन आज शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा।